नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. बोरगावच्या बंधाऱ्याला पुन्हा चालना. शेतकऱ्यांसाठी नगरसेवक शरदराव जंगटे आक्रमक. बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रस्तावित बंधाऱ्याचं काम पुन्हा सुरू करण्याची भूमिका नगरसेवक शरदराव जंगटे यांनी स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांना बंधारा हवा असेल तर पुन्हा बांधकाम सुरू करू. विकास कामांना अडथळा आणणाऱ्यांनी उगीच कांगावा करू नये असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. बोरगावच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून सन 2021-22 मध्ये पूल वजा बंधाऱ्यासाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि कामालाही सुरुवात झाली. मात्र काही संघटनांच्या विरोधामुळे हे काम रखडल्याचा दावा नगरसेवक शरदराव जंगटे यांनी केला आहे. दरम्यान आमदार शशिकला जोल्ले यांच्या सूचनेनुसार लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी जगदीश पोळ यांनी बोरगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी जुन्या पुलाची दुरुस्ती नको तर नवीन बंधाराच उभारावा अशी ठाम मागणी केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले. बंधाऱ्याच्या प्रश्नावरून आता राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या पाण्याला प्राधान्य देण्याची भूमिका जंगटे यांनी घेतली आहे. बंधाऱ्याच्या कामाला विरोध करणाऱ्यांनी आता दुरुस्तीची भाषा करू नये. श्रेयवादापेक्षा बोरगावच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांना बंधारा हवा असेल तर आपण पुन्हा बांधकाम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू. बाईट. चिलकादेवी माळ परिसरातील सुमारे 1200 एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. प्रस्तावित बंधारा पूर्ण झाल्यास शेतीच्या सिंचनासोबतच बोरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आमदार शशिकला जोल्ले आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्या माध्यमातून रखडलेल्या बंधाऱ्याच्या कामाला पुन्हा गती मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता बंधाऱ्याचं रखडलेलं काम पुन्हा सुरू होणार का, याकडे बोरगावच्या शेतकऱ्यांसह संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय. जनशक्ती न्यूज 18 साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे. आदरणीय निप्पाणी भागाचे विकासरत्न आमदार माननीय शशिकला जोल्ले वहिनी, माजी खासदार व बेळगाव जिल्हा DCC बँकेचे अध्यक्ष यांच्या विशेष प्रयत्नातून 2021-22 सालामध्ये ब्रिज कम बांधारा या निर्मितीसाठी 2.5 कोटीची निधी प्रथम बोरगावच्या दूधगंगा नदीच्या कोसरवाडीच्या सीमेवर ते करायचं ठरलं होतं. त्यावेळेला ते संदीप आर म्हणून कॉन्ट्रॅक्टरला टेंडर बी झालं होतं. टेंडर प्रकरणावरून ते संदीपला टेंडर झाल्यानंतर ते कामकाजला सकल भाजप कार्यकर्ते आणि सर्व शेतकरी बंधूंनी मिळून त्याचं उद्घाटन बी केलं होतं आम्ही. पण काही संघटनेच्या लोकांनी त्यावेळेला त्याला विरोध दर्शवलेले तीच लोक आज तीच लोक ज्यावर इश्यू मोठं करून असं शेतकऱ्यांचा दिशाभूल करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे. आणि ह्याला बोरगावचे शेतकरी वर्ग हुशार आहेत. हे फार हिजानतेचा अभ्यास करत आहेत आणि शेतकरी सगळे समजून आहेत. गावात उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या 2 ते 2.5-3 महिने पाण्याच्या समस्या एवढं भासलं. गावातल्या महिला वर्गाने शेतकऱ्याच्या माता भगिनींना पाण्याचं एवढं त्रास सोसावं लागलं. त्या पाण्याच्या त्राससाठी ही लोक बोलू शकत नाही. गावच्या हजारो विकास कामाचे म्हणजे हजारो अडीअडचणीची कामं आहेत. पाण्याचा असू दे, गटर स्वच्छीकरण असू दे, विकासाच्या मुद्द्यावर न बोलता शेतकऱ्यांचा दिशाभूल करण्याचं काम त्या 4 लोकांनी करत आहेत. आणि बोरगावच्या सर्व शेतकरी बंधूंना माझं एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही थोडा याच्याबद्दल अभ्यास करावा आणि येत्या काळामध्ये त्याला तसं उत्तर द्यावं असं माझं बोरगाव सर्व शेतकरी व सर्व बंधूंना माझं माझं आव्हान आहे. आणि जोल्ले दाम्पत्यांचं काम बेळगाव जिल्ह्याने देश पातळीवर त्यांचं काम नावाजण्यासारखं आहे. आणि त्यांचं काम बोरगावमध्ये ना भूतो ना भवितो असं काम त्यांनी केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये पण
अण्णा वहिनीने सांगितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांचे जी बी मागणी असतील लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचं काम आपण करूया. आणि ब्रिज कम बांधारा सर्व शेतकऱ्यांचं जर म्हणणं असेल की तर ज्या जागेवर तुझं उद्घाटन झालं आहे त्या जागेवर बांधायची त्यांची तयारी असेल तर कधी बी बोरगावातली शेतकरी लोक आमच्याकडे येऊ दे. त्याचा पाठपुरवठा करून ते ब्रिज उभारल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि आम्ही पण बोरगावच्या आणि पंचक्रोशीमधल्या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन वहिनींच्यावर वारंवार आम्ही चर्चा करून अधिकाऱ्यांच्यावर अण्णा वहिनीने मिटिंग करून ते मार्गी लावण्याचं काम आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण असं मध्येच काहीतरी उठून त्याचं कांगावा करू नये असं एक माझं पर्सनल तुम्हाला विनंती आहे. एवढं सांगून माझं 2 शब्द संपलं. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.